सर्वांना नमस्कार. बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे 28 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. ध्रुवने वेद आणि अंजलीला जवळ आणण्यासाठी आणि दोघांमध्ये फ्रेंडशिप करून देण्यासाठी त्या दोघांनाही एकाच वेळी त्याच्या गालावर किस करायला सांगितला आणि मागे सरकला. वेद आणि अंजली त्याला किस करायला गेले आणि त्या दोघांची तोंड एकमेकांच्या जवळ आली आणि अंजली लाजून पळून गेली आणि वेदने खट्याळ ध्रुवला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि म्हणाला, बदमाश कुठला, तुला असं नाही वाटत का? तू जरा जास्तच आगाऊपणा करतोस. आणि छोटा ध्रुव म्हणाला, मामा मी आगाऊपणा नाही करत, मला तर तुम्हा दोघांमध्ये फ्रेंडशिप करायची आहे. सांगा ना मामा, कराल का देवीशी फ्रेंडशिप? नाहीतर मग मी खूप सॅड होईन. असं म्हणून त्यानं तोंड लटकवलं आणि वेदने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो पुन्हा लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसला. ध्रुव पुन्हा त्याच्याजवळ गेला, त्याच्या हातातून लॅपटॉप घेतला. आता तो लॅपटॉप त्याला झेपला नाही आणि पडता पडता वाचला. आणि वेद म्हणाला, ध्रुव काय होते बेटा तुला? लॅपटॉप पडला असता तर खराब झाला असता आणि मामाचं सगळं काम वाया गेलं असतं की नाही? शांत बस बरं, इथे बस, ये. असं म्हणून त्या एटुकल्या पिटुकल्या ध्रुवला त्याने टीपॉयवर बसवला. पण तिथूनही तो तुणकण उडी मारून खाली उतरला आणि त्याच्या हाताला धरून हट्ट करायला लागला आणि म्हणाला, मामा बोला ना प्लीज, करा ना देवीशी फ्रेंडशिप, ती खूप क्यूट आहे. आता वेदने सगळं काम बाजूला ठेवलं आणि त्याला म्हणाला, ओके, तुझी देवी क्यूट आहे का? ध्रुव म्हणाला, हो, ती फक्त माझी नाही तर ती तुमची देवी आहे, हो ना? वेद आता शांतच बसला. पुन्हा ध्रुव हट्ट करून म्हणाला, मामा तुम्ही मला फायनल सांगा, तुम्ही तिच्याशी फ्रेंडशिप करणार आहात की नाही? तितकी वाईट आहे का होती? खरं खरं सांगा. ती तुम्हाला आवडत नाही का? मला तर ती खूप आवडते, कारण ती माझे खूप लाड करते. मग ती तुमचेही लाड करते ना, मग ती तुम्हाला का नाही आवडत? वेद आता गालात थोडा हसला आणि म्हणाला, ध्रुव या मोठ्यांच्या गोष्टी आहेत, तू याच्यात पडू नकोस, ओके? आणि ध्रुव रागात कट्टी करून तिथून निघून गेला. आणि वेद विचार करायला लागला की हा इतका हट्ट का करतोय? याला कोणी सांगत असेल का? मी तिच्याजवळ जावं म्हणून हट्ट करण्यासाठी कोणी याला ट्रेन तर करत नसेल ना? असं म्हणून त्यानं दरवाजाकडे पाहिलं आणि बेडरूमच्या बाहेर उभा असलेली वेदांतिका लगेच मागे सरकून लपून बसली. वेदांतिकाचे हे सगळे प्रयत्न होते ध्रुवच्या आडून आडून वेदला आणि अंजलीला जवळ आणण्याचे. इतक्यात वेदांतिकाचा फोन वाजला बेडरूमच्या बाहेर आणि वेदने ओळखलं की हे सगळं ताईसाहेबांचं कांड आहे. तर मग तो तिथं गेला आणि म्हणाला, ताई प्लीज नको ना असं करू, प्लीज थांबव हे सगळं, याने काहीच साध्य होणार नाही. वेदांतिका म्हणाली, वेद आणि तू कधी थांबवणार आहेस हे सगळं? अंजलीचं दुःख बघू वाटत नाही आम्हाला, तू तिला ॲक्सेप्ट का करत नाहीस? वेद म्हणाला, ताई याचं उत्तर तुलाही माहीत आहे, मग पुन्हा पुन्हा काय विचारतेस? आणि त्या मुलीची काहीही इच्छा नाही, अपेक्षा नाही, तर तुम्ही घरचे मला का समजून घेत नाही ताई? माझ्यासाठी हे इतकं सोपं नाही वेदाला सोडून तिला माझ्या आयुष्यात थारा देणं. वेदांतिका म्हणाली, वेद 15 दिवस झाले तुमच्या लग्नाला, त्या बिचारीचा चेहरा अजूनही खुलला नाही रे. सगळं सुख आहे तिच्या पायाशी, आम्ही सगळे तिच्यावर प्रेम करतो, पण तुझ्या प्रेमाशिवाय ती अपूर्ण आहे वेद. आणि मला खूप वाईट वाटतं, नवऱ्याच्या प्रेमाशिवाय बाईचं आयुष्य अपूर्ण असतं वेद. मी इथून जाण्याआधी तुम्हा दोघांचा संसार मार्गी लागलेला मला पाहायचा आहे. वेद म्हणाला, ताई हे तिनं ॲक्सेप्ट केलं आहे, लग्नाआधीच तिला या सगळ्यांची कल्पना होती आणि आमचा संसार मार्गी लावूनच तू इथून जाणार असशील तर मला वाटतं ताई तू इथून जाऊच नको, कारण हे अशक्य आहे. इतक्यात वेदांतिकाचा पुन्हा फोन वाजला आणि वेद म्हणाला, घ्या, जिजू साहेबांचा फोन आहे, तुमचा संसार तुम्ही बघा, माझं मी बघून घेईन. वेदांतिका म्हणाली, वेद आजी आजोबा आई तुझ्याकडून अपेक्षा ठेवून आहेत, एकुलता एक वारस आहेस तू घरचा आणि त्यांनासुद्धा पुढच्या घराण्याच्या वारसाची प्रतीक्षा आहे, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून ती निघून गेली. तिने फोन घेतला आणि तिकडून रोहित म्हणाला, राणे सरकार आमची आठवण येते की नाही तुम्हाला, की माहेरी खूप रमून गेलात? वेदांतिका निराश होऊन म्हणाली, रोहित असं काही नाही हो, तुमची आठवण येणार नाही असं होईल का? आणि तुमच्या परवानगीनंच मी इथे राहते ना. आणि तुमचं काम झालं का? आपण परत कधी निघायचं आहे?
रोहित म्हणाला, ऑलमोस्ट होतच आला आहे, आणखीन थोडे दिवस लागतील आणि मला वाटतं आपण इंडियातला मुक्काम थोडा वाढवावा. एकदाचं काय ते हे निपटूनच टाकतो. वेदांतिका म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं. आबासाहेब आणि आईसाहेब ठीक आहेत ना? रोहित म्हणाला, ते व्यवस्थित आहेत. वेदांतिका म्हणाली, बघा ना, ते काय म्हणतील मला की त्यांची सून इतक्या वर्षातून इंडियात आली आणि माहेरी जाऊन बसली. मला लाज वाटते रोहित. रोहित म्हणाला, वेदू, तू इथली काळजी करू नकोस. ते समजूतदार आहेत आणि उलट त्यांनीच मला सांगितलेलं आहे की तुला तिथे जास्तीत जास्त ठेवायला. त्यांनाही त्यांच्या सुनेच्या मनाची अवस्था कळते आणि दोन्ही घरं आपलीच आहेत, समजलं? आणि इथे नोकर चाकरासह सगळे ठीक आहेत. तू फक्त वेदकडे लक्ष दे. आई, आजी आणि आजोबा यांची काळजी घे. अंजली सुखी झाली पाहिजे याच्याकडे लक्ष दे. पण त्याचं काय आहे ना वेदू, सगळे ठीक आहेत, पण एक व्यक्ती मात्र अजिबात ठीक नाही. तो सतत आजारी पडतो. वेदांतिका थोडी काळजी करत म्हणाली, ते कोण आहे रोहित? कोणाला बरं नाही? रोहित हसून म्हणाला, राणी सरकार, तुमचा नवरा. रोज रात्री तुमची आठवण येते आणि रोज तुमच्या विरहात आजारी पडतो. लवेरिया झालाय ना, मग आता काय होईल दुसरं? तशी वेदांतिका लाजून हसली आणि म्हणाली, इश्य, रोहित तुमचं आपलं काहीतरीच असतं. हां, आजारी पडायची काय गरज आहे? मी येऊ का 2 दिवस तुमच्याकडे? आणि रोहित म्हणाला, उपकार होतील राणीसाहेब, तू आलीस तर बरं होईल. ये ना 2 दिवसासाठी प्लीज. कारण मी स्वतः होऊन तुला बोलावणं ठीक वाटत नाही. तुझी तिथं गरज असताना मी माझं मनाचं दुखणं मध्येच कुठं तुला सांगत बसू. घरचे म्हणतील की जावई किती स्वार्थी आहे. पण वेदू, ये ना 2 दिवस आणि नंतर जा. आपण आहोत अजून इथे भरपूर दिवस. आय रिअली मिस यू. आणि वेदांतिका म्हणाली, अहो रोहित, प्लीज काय म्हणताय? आणि कोणीही तुम्हाला स्वार्थी म्हणणार नाही. आजोबा सासऱ्यांच्या गळ्यातले ताईत आहात तुम्ही. जावयाचं कौतुक करताना थकत नाहीत ते. आणि तुमची काळजी घेणं माझं कर्तव्यच आहे. आणि खरं म्हणाल तर मी आता इकडच्यापेक्षा तिकडची जास्त आहे. आणि ठीक आहे, मी आता तिकडे येतेच. मग वेदच्या बर्थडेला आपण सगळे मिळून इकडे येऊया, चालेल ना? रोहित म्हणाला, ओके डिअर, आय लव्ह यू सो मच वेदू. पटकन ये, मी ड्रायव्हर पाठवतोय. आणि ती हसून म्हणाली, ओके, ठेवा. मग रोहित म्हणाला, ए वेदू, अगं मी आय लव्ह यू म्हणालो तुला, तू काहीच उत्तर देणार नाहीस का? ती हसून म्हणाली, रोहित राजे, तुमच्या या आय लव्ह यूचं उत्तर तिथे आल्यावर देईन. आता ठेवा फोन. ध्रुव अजून कुठे गेला ते बघते. रुसून बसला त्याच्या मामावर. तो अंजलीची फ्रेंडशिप करत नाही म्हणून. रोहित म्हणाला, असं का? बरं ठीक आहे. आता आमचा छोटा ध्रुव इतका प्रयत्न करत असेल तर मलाही थोडे प्रयत्न करावेच लागतील, तेही माझ्या स्टाईलने, वेद आणि अंजलीला एकत्र आणण्यासाठी. आणि वेदांतिका खुश होऊन म्हणाली, खरंच रोहित, तुम्ही प्रयत्न कराल का? रोहित म्हणाला, नक्की करेन, कारण तुझी फॅमिली ही माझी फॅमिली आहे. तू माझ्या फॅमिलीसाठी इतकं करतेस, मग मी इतकंही करू नये का? तुझं टेन्शन कमी व्हावं म्हणून मी तुझी हेल्प नक्की करेन. असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि वेदांतिकाला तर खूप छान वाटत होतं की आता रोहितही प्रयत्न करणार वेदला समजावण्याचा. तसं बघायला गेलं तर दोघांचं अरेंज मॅरेज होतं. बघण्याचा कार्यक्रम झाला आणि तेवढी एकच भेट दोघांची झाली होती लग्ना अगोदर. दोघेही एकमेकांना पसंत पडले आणि आता खूप प्रेम होतं वेदांतिका आणि रोहितमध्ये. दोघेही एकमेकांना अनुरूप आणि साजेसे होते. वेदांतिकासुद्धा पटवर्धन घराण्याला शोभेल अशीच होती. इतक्यात अंजली पुन्हा बेडरूममध्ये आली आणि तिचं ती सकाळचं स्वच्छतेचं काम करत बसली. आणि वेद तिला म्हणाला, 1 मिनिट इकडे लक्ष दे. तू हे सगळं काम का करतेस? अंजली म्हणाली, मग काय करू? मला दिवसभर बसून बोर होतं. इथे मला काहीच काम नसतं. किचनमध्ये जायचे तुमच्यासाठी टिफिन बनवायला, पण तुम्ही तो खातच नाही, मग काय करू? त्यापेक्षा आपली रूम आपण स्वच्छ केलेली बरी. वेद म्हणाला, हे तुझ्या मिडल क्लास फॅमिलीत चालत असेल, इथे चालत नाही. इथे तू शांतच बसायचं. मालकाने मालकासारखं राहायचं आणि नोकरानं नोकरासारखं राहायचं. नोकराची कामं मालकाने करायची नाहीत, समजलं? आणि अंजली म्हणाली, मी मालकीण आहे का इथली?
आणि वेद तिला टोमणे मारत म्हणाला, का नाहीस? आहेस ना. आता जर त्या तिघांनी तुला प्रॉपर्टी दिली तर 75% शेअर्सची मालकीण होशील तू एकटी. तुला बरोबर कळतं बरं का, कधी कोणाला कसं स्वतःच्या जाळ्यात ओढायचं आणि स्वतःचा फायदा करून घ्यायचा. आता अंजली शांत बसली. मग म्हणाली, माझं जे काही आहे ते सगळं तुमचं आहे. हे मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. मला संपत्तीचा मोह नाही आणि मला माझ्या जीवाची सुद्धा पर्वा नाही. वेद चिडून म्हणाला, तुला नसेल तुझ्या जीवाची पर्वा, पण आता ते आहेत ना तुझे वकील दादासाहेब जहागीरदार, ते तुला साधा एक स्क्रॅचसुद्धा पडू देणार नाहीत. अंजली म्हणाली, आणि तुम्ही, तुमचं काय? वेद म्हणाला, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? अंजली म्हणाली, त्या दिवशी मंदिरात तुम्ही मला वाचवलं. तुमचा हात रक्तबंबाळ झाला, पण तुम्हीही माझ्या अंगावर एक स्क्रॅचसुद्धा पडू दिला नाही. मग तुम्हाला माझी काळजी आहे का? की तेही फॅमिली देखत केलेलं नाटक होतं? आणि वेद चिडून म्हणाला, नाटक तू करत असशील. मला असली नाटकं करायला जमत नाहीत आणि तितका वेळही नाही माझ्याकडे. मी स्ट्रेट फॉरवर्ड माणूस आहे, समजलं? जे काही असेल ते तोंडावर बोलतो. आणि आता हे थांबव सगळं प्लीज. मला आणखीन जास्त इरिटेट करू नको. मीरा मावशींना सांग आणि नोकराला पाठव इथं, त्या सगळ्या करतील. तरीही अंजली गुपचूप स्वच्छतेचं काम करायला लागली आणि त्या धुळीने वेदला शिंका यायला सुरुवात झाली. तो म्हणाला, तुला सांगितलेलं कळत नाही का? ही असली कामं तू करू नकोस. अंजली म्हणाली, असली म्हणजे? त्यात काय वाईट आहे? रूम स्वच्छ असेल तेव्हा राहायला आवडतं, मग स्वच्छता करायला का नाही आवडत? आणि कोणतंही काम लहान मोठं नसतं, समजलं का? पोटासाठी केलेलं प्रत्येक काम महान असतं, मग ते स्वच्छतेचं असो किंवा एखाद्या खुर्चीत बसून केलेली वॉशिंग असो. आणि वेद तिच्याकडे थक्क होऊन बघत म्हणाला, तू मला आता टोमणा मारला की काय? तुला असं म्हणायचं आहे का की मी वॉशिंग करतो खुर्चीत बसून? अंजली म्हणाली, अजिबात नाही. तुम्हीच सतत मला टोमणे मारत असतात म्हणून तुम्हाला तसं वाटलं असेल. वेद चिडून म्हणाला, तू माझ्याशी जास्त वाद घालू नकोस हां. आजकाल तू खूप बोलायला लागली आहेस. शांत बसायचं जर या रूममध्ये राहायचं असेल तर, नाहीतर तू दुसऱ्या रूममध्ये राहायला जा. आणि अंजली आता गप्प बसली आणि ती फर्निचरवरची धूळ झटकायला लागली. तसा वेद पुन्हा शिंकला. अंजलीला सुद्धा खोकला आला त्या धुळीनं आणि ती खोकताना तिच्या छातीमध्ये कप जाणवायला लागला. मग वेदने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. तो पुन्हा बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेला आणि परत येत होता तर अंजली फरशी पुसत होती. आणि आता तर वेदला तिची कीव आली. बाप रे, किती हट्टी मुलगी आहे ही, एका शब्दानं ऐकत नाही. मग तो तिला म्हणाला, तू एक काम करतेस का? ऑफिसमध्ये येतेस का माझ्या फरशी पुसायला? म्हणजे तुझी लायकी कळेल सगळ्याला की वेद जहागीरदारची बायको, मिडल क्लास बायको फरशी पुसते. वा वा. आणि अंजली म्हणाली, तुम्ही मला बायको मानता का? वेद म्हणाला, माझ्या मान्यानं काहीच होत नाही. तू फक्त माझी दाखवण्यापुरती बायको आहे, समजलं? 4 भिंतीच्या आत या बेडरूममध्ये आपलं काय नातं आहे हे तर चांगलंच माहीत आहे तुला आणि मला. आणि तूच ध्रुवला फूस लावतेस ना माझ्याजवळ येण्यासाठी विनवणी करावी म्हणून. अंजली म्हणाली, सॉरी, पण मी असलं काहीच केलं नाही आणि करणारही नाही. माझ्या नशिबात नसेल कदाचित पतीसुख, पण इतर फॅमिलीचं सुख तर आहे ना, मी त्यातच खुश आहे. असं म्हणून अंजली खाली मान घालून फरशी पुसत बसली आणि मग झटकन उठली. तसा तिचा पदर तिच्याच पायात अडकला आणि ती तिथेच उभ्या असलेल्या आणि तिच्यासोबत नाक उचलून भांडणाऱ्या वेदच्या अंगावर कोसळली. आणि काही काळाच्या आतच वेद पाठीमागे सोफ्यात कोसळला आणि त्याच्या अंगावर अंजली कोसळली. आणि वेदच्या कमरेला थोडा सोफ्याच्या कोपऱ्याचा मारच लागला. आई ग, असं करून वेद ओरडला आणि अंजली भांबावली, घाबरली आणि सॉरी सॉरी म्हणाली. वेद तसाच झोपून कंबर पकडून म्हणाला, सॉरी सॉरी काय म्हणतेस? उठ पटकन. माझी कंबर गेली कामातून. आता अंजली पुन्हा त्याच्या अंगावरून उठायला लागली, पण तशीच अर्ध्या झोपलेल्या अवस्थेत ते दोघे होते आणि ती पुन्हा पुन्हा घसरायची आणि त्याच्या अंगावर जास्तच पडायची. आणि पुन्हा तिचे सगळे अवयव वेदच्या अवयवांना जिथल्या तिथे तंतोतंत टच व्हायचे, छातीला छाती आणि बरंच काही. आणि त्यामुळे
अंजली आणखीनच भांबावून जायची. वेदला मात्र प्रचंड वेदना होत होत्या कमरेला आणि त्यात त्याच्या हातालाही लागलेलं होतं. त्याला तिला पकडताही येईना, धड सोफ्यालाही पकडता येईना. त्याचे तर वाईटच हाल झाले होते. अंजलीला तो चिडून म्हणाला, अगं बाई उठ ना आता काय जीव घ्यायचा आहे की काय माझा तुला? अंजली लाजून म्हणाली, हो हे काय उठते ना, अहो पण मला उठताच येत नाही, मी काय करू, कसं करू? वेद आणखीन चिडून म्हणाला, पडताना कशी पडलीस? नॉनसेन्स, उठ लवकर. आणि पुन्हा अंजली उठायला गेली तसे पुन्हा तिचे दोन्ही पंजे ओल्या फरशीवरून घसरायचे आणि ती पुन्हा त्याच्या कमरेच्या खाली जाऊन तिच्या कमरेच्या खालचा भाग आदळायचा आणि ती खूप लाजत होती. आणि वेद तिला म्हणाला, थांब, आता तू काहीच करू नकोस, तुझ्याकडून काहीच होणार नाही, फक्त घोळ घालून ठेवतेस, जे काय करायचं ते मी करतो, असं म्हणून तो तिला म्हणाला, आधी मला घट्ट पकड. तसं अंजली शॉक होऊन म्हणाली, हां काय काय करू म्हणालात? वेद ओरडून म्हणाला, प्रश्न विचारू नकोस, मला घट्ट पकड. अंजलीने खूप लाजून त्याला समोरून मिठी मारली. वेदनेही तिला एका हातानं मिठी मारली आणि आता अंजलीची छाती त्याच्या छातीला टच झाली आणि अंजलीचे तर फार वाईट हाल झाले होते त्याच्या स्पर्शाने, कारण हा त्यांचा पहिला स्पर्श होता दोघांचा. आणि कसं का असेना, पण ते दोघे पहिल्यांदा एकमेकांच्या मिठीत होते. वेदसाठी मात्र हा काही पहिला स्त्रीचा स्पर्श नव्हता, त्यामुळे तो बिनधास्त होता आणि त्याला हे काही लक्षातही नव्हतं. बायकोचा पहिला टच वगैरे तो काहीच एन्जॉय करत नव्हता, उलट वैतागलेला होता. पण अंजली मात्र लाजून चूर झाली होती आणि तिला धड तिच्या या नाजूक खळव्या भावना हळूवारपणे व्यक्तही करता येईनात आणि लपवता सुद्धा येईनात. त्याच्या स्पर्शानं आणि त्याच्या मिठीनं ती शहारायला लागली होती. मग वेदने तिला तशीच मिठीत पकडून तिरकी केली, पुन्हा तिला खाली पाडली आणि स्वतः तिच्यावर आला. मग त्यानं तिला तिथंच सोडली आणि स्वतः मात्र कंबर पकडून उभा राहिला आणि म्हणाला, नॉनसेन्स, म्हणालो होतो की हे सगळी कामं राहू दे, नको करू. जेव्हा बेडरूममध्ये कोणी नसतं तेव्हा फरशी पुसायची असते. मूर्ख, गाढव कुठली, हिला तर कोणी फरशी पुसायलासुद्धा ठेवणार नाही. असा तन करत कंबर पकडून, आई बाम चोळून देतेस का गं, असं म्हणून बाहेर गेला. आणि अंजली मात्र त्याच्या इतक्या शिव्या खाऊनसुद्धा आणखीन लाजून जास्तच हसत होती आणि लाजत होती. सुशीला देवीकडे तो गेला आणि त्या म्हणाल्या, अरे काय झालं तुझ्या कमरेला, असा का चालतोस कंबर पकडून? आणि वेद म्हणाला, काही विचारू नकोस, ती घरात आणून ठेवली आहे ना तू, माझी डोकेदुखी, ती सतत काही ना काही करत असते. आणि आई तिला सांग की घरातली कामं करायची काहीच गरज नाही, त्यासाठी नोकर आहेत. ती नोकर आहे का गं इथली? अशी बघल तेव्हा बकेट उचलून फडकं घेऊन झाडू पोछा करत असते. आणि सुशीला देवी थोड्या हसल्या आणि म्हणाल्या, वेद, आता तिच्याकडे करण्यासाठी काही कामच नाही ना बाळा. तू तिच्याशी बोलत असता तर निदान ती तुझ्या मागे पुढे करत बसली असती, तुझ्यासाठी सजली असती, तुझी वाट बघत बसली असती आणि त्यात तिचा वेळ गेला असता. पण तू तिच्याशी बोलत नाहीस. मग तिने आता काय करायचं तूच सांग. काय करेल ना ती बिचारी मग अशा वेळी? आणि काय रे, तुला लाज वाटते का तुझ्या बायकोनं असली कामं केली तर? वेद म्हणाला, मला कशाला लाज वाटेल, पण माझ्या रूममध्ये असली कामं करू नकोस म्हणावं, बाकी अख्खं शहर स्वच्छ केलं तरी चालेल. सुशीला देवी हसून म्हणाल्या, मग वेद, तू तिच्याकडून बाम का नाही लावून घेतलास? तिनं पाडलं ना तुला? वेद कणत म्हणाला, आई तू शांत बस बरं, तू आता मला चिडवू नकोस, पटकन बाम लावून दे, मला ऑफिसला जायचं आहे. एक तर सकाळी सकाळी तिने डोकं खाल्लं माझं. मग आता वेद पुन्हा बाम सोडून बेडरूममध्ये गेला तर बेडवर अंजलीने त्याचे कपडे, रुमाल, पॉकेट, जॅकेट सगळं काढून ठेवलं होतं. आणि वेद हे बघून थोडा चक्रावला आणि रागात म्हणाला, हिला कुणी सांगितलं असा शहाणपणा करायला, आणि आज मला हे कपडे घालायचेच नाहीत, असं म्हणून तिनं काढून ठेवलेले कपडे रिजेक्ट केले आणि दुसरा शर्ट आणि सूट घालून गेला आणि डायनिंग टेबलवर बसला. तसा तिकडून ध्रुव पळत आला आणि त्याच्यामागे वेदांतिका कपडे घेऊन पळत होती. आणि वेद अंजलीकडे बघून रागात म्हणाला, ध्रुव हळू बाळा, नाहीतर ॲक्सिडेंट होईल. ॲक्सिडेंट फक्त घराच्या बाहेर होतात असा गोड गैरसमज आहे काही लोकांचा, घरातही होतो ॲक्सिडेंट. आणि प्रमिला देवी काहीच न कळून म्हणाल्या, घरामध्ये ॲक्सिडेंट? आणि तो कधी झाला आणि कोणाचा झाला? आणि अंजली गप्प बसली. आणि वेद म्हणाला, आता तुम्हीच विचारा, ज्यानं ॲक्सिडेंट केला त्यालाच.
असं म्हणून नाश्ता करून निघून गेला. मग वेदांतिका अंजलीला छळून विचारायला लागली, अंजली, नक्की कसला ॲक्सिडेंट झाला होता गं? आणि अंजली लाजून बेडरूममध्ये पळाली. आणि दादासाहेब म्हणाले, अरे वा, ती लाजते याचा अर्थ गोड रोमॅन्टिक ॲक्सिडेंट झालेला दिसतोय. आणि असे ॲक्सिडेंट रोज होऊ द्या, हरकत नाही. मग वेद ऑफिसला निघाला होता, पण वेगळ्या रस्त्यानं. त्याचं थोडं काम होतं म्हणून त्यानं वाटवाकडी केली होती. आणि त्याला अचानक लांबून वेदा एका पॉश आलिशान कारमध्ये बसलेली दिसली. वेदाने तर 2 दिवसातच नवीन बॉयफ्रेंड बनवला सुद्धा, आणि त्याला ती एंटरटेनसुद्धा करायला लागली होती. आता असं सिंगल मुलांना किंवा डबल असलेल्यासुद्धा फशी पाडून कसं जाळ्यात ओढायचं याचं कौशल्य तर असल्या मुलींकडे अगदी भरभरून असतं. आणि वेदाला तिला तिथं बघून थोडं वेदला आश्चर्यच वाटलं. पण नक्की ती वेदाच आहे की आणखीन कोण आहे हे त्याला कळत नव्हतं. आणि ती तिकडे कशाला येईल हेही त्याला समजत नव्हतं. मग तिला व्यवस्थित पाहावं म्हणून तिच्या दिशेने तो गेला. पण इतक्यात एक उमदा तरुण धावतच गाडीत आला आणि गाडी स्टार्ट करून ते दोघे निघून गेले. वेदला थोडं अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. वेदा आणि एका मुलासोबत हे कसं शक्य आहे? तिचा तर इतर कोणीही बॉयफ्रेंड नव्हता किंवा फ्रेंडसुद्धा नव्हता वेदशिवाय. मग त्यानं खात्री करून घेण्यासाठी तिला फोन केला आणि म्हणला, वेदा तू कुठे आहेस? आणि आता त्या बॉयफ्रेंडला काही कळू नये म्हणून वेदा तुटक तुटक म्हणाली, मी आता घरी आहे. आणि वेदला ती घरी आहे हे ऐकून थोडं रिलॅक्स वाटलं. आणि तो म्हणाला, ओके डार्लिंग, मी आत्ता तुला भेटायला घरी येतोय, मी तुला खूप मिस करतोय, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि ड्रायव्हरला वेदाच्या घराकडे गाडी घ्यायला सांगितलं. आणि वेदा घाबरली. आणि आता वेदा पूर्णपणे अडचणीत सापडली होती. वेदाचं खोटं वेद पकडेल का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.